नमस्कार सर्वांना. माझे मोठे व्लॉग सध्या खूप कमी झालेले आहेत. काय माहिती आहे, मी सध्या खूपच जास्त आळशी झालेली आहे. मोठे व्लॉग शूट तर करते, पण एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवत नाही. तर मी आता विचार करतेच आहे, नेहमी तसंच बोलते. बोलून दाखवणार नाही, करून दाखवणार आहे. मोठे व्लॉग तुमच्यापर्यंत आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा तरी ट्राय करते मी अपलोड करण्याचा. संडेचा व्लॉग आहे माझा. संकष्टी होती, त्याच्यामुळे घरामध्ये मोदक तर बनणारच. तर मी थोडकेच बनवणार आहे. थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि खसखस टाकलेली आहे तुपामध्ये. त्याच्यानंतर मग ओलं खोबरं आहे ते फ्राय करून घेतलेलं आहे. वरतून गूळ टाकलेला आहे कट केलेला, आणि मग वेलची पावडर वगैरे टाकणार आहे. आणि साईडलाच मी आता की माझ्या प्रत्येक व्हिडिओला, शॉर्ट व्हिडिओला कमेंट करत असते, ताई शेवभाजी दाखवा. ॲक्च्युली आमच्या भागामध्ये ही शेवभाजी जास्त बनवली जात नाही, पण म्हटलं की चला आज संडे आहे आणि व्हेज पण बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे शेवभाजी बनवूनच घेऊया. तसं तर ती भाजी टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती इन्स्टंट खाण्यातच मजा आहे. म्हणून म्हटलं आज ही रेसिपी शेअर करते. तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये काळी मिरी टाकलेली आहे आणि कांदा घेतलेला, त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, थोडीशी खसखस, बस एवढंच घेतलेलं आहे. आणि आत्ता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. वरतून टॉमॅटो टाकलेले आहे अर्धा, कारण की शेवभाजीमध्ये टॉमॅटो टाकण्यापेक्षा मसाल्यामध्येच ग्राइंड करून घेतलेला आहे. तर थोडे तेलामध्ये मी मोहरी टाकलेला आहे, हिंग टाकलेला आहे, आणि जो बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकून घेतलेला आहे. मला मटकीची उसळसुद्धा बनवायची भातावरती, कारण की आठवड्याला 2-3 वेळा तरी डाळ होऊन जाते. म्हटलं आज संडेला डाळ न बनवता मटकीची उसळ बनवूया म्हणून. तर कांदा नरम झालेला, त्याच्यामध्ये टाकलेले हळद, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला थोडंच टाकलेला आहे. मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे जे वाटलेलं आहे ना ते. बघा एवढंच टाकलेलं आहे, कारण की ऑलरेडी शेव आहेत ना ते थोडे पिवळे नाही आहेत, लालच आहेत, म्हणजे तिखट शेव आहेत. तर इथे जे वाटण आहे ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे मी पहिले. आणि हे वाटण आहे ते 2 ते 3 मिनिटासाठी मी पटापट भाजी होते, म्हणजे 10-15 मिनटामध्ये ही भाजी रेडी होते. तर 3-4 मिनटं झालेली आहेत वाफ काढून मसाल्याला. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे, जेवढं थिकनेस पाहिजे तेवढं. तर मला जास्त पातळ नको आहे, म्हणजे ती शेव टाकल्यानंतर ते आळतेच भाजी. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता इथे मी शेव आहेत ना ते टाकून घेणार आहे. ही भाजी मला एक टायमालाच बनवायची. आता हे ऑलरेडी मी खाण्यासाठी शेव आणले होते, आणि तेच होते, बारीक मीडियम साईजचे होते. ह्याच्यापेक्षा मोठी म्हणजे मोठी साईज असते ना, त्याचीसुद्धा शेवभाजी बनवली जाते. पण आता ह्याची मी बनवून घेतली, वरतून कोथिंबीर टाकली. चला मग मोदक बनवायला घेते. तर मी पीठ वगैरे वाफून घेतलं होतं, मस्तपैकी मळून घेतलं. मोदकाचं सुवासिक पीठ मी रेडीमेड घेतलेलं आहे आणि तेच वापरते मी. तर जे सारण आहे ते मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत ना तांदळाच्या पिठाच्या, म्हणजे त्या मोदकाच्या पिठाच्या, त्याच्यामध्येच मी आता भरून घेतलेले मला जास्तीत जास्त मोदक हे हाताने वळलेलेच आवडतात. आणि मोदक करून आता शिकलेलीसुद्धा आहे. आधी मी साच्याने करत होती. तर इथे बघा मोदकाचे आकार आलेत ना छान. तसेच आता मोजकेच मी मोदक करून घेणार आहे. आणि इथे मटकीची उसळसुद्धा झालेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, थोडी कमी तिखटच बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा मी वाटण टाकलेलं आहे. मोदकाला केसर लावून घेतले शेंड्याला, आणि आता वाफ काढून घेणार. जेव्हा रविवारची येते तेव्हा निवांत अगदी मोदक बनवले जातात, म्हणजे घाई गडबड होत नाही. तर इथे आता पाणी ठेवलेलं आहे मी वाफ काढण्यासाठी. तर मोदक एक एक करून आता मी ठेवते मोदक पात्रामध्ये. आणि आता इथे क्रिस्पी भेंडी बनवते मी. तर भेंडी ऑलरेडी आमच्या घरामध्ये आठवड्याला भेंडी असतात, कारण की माझ्या लेकाला खूप जास्त भेंडी आवडते. तर इथे बघा एका भेंडीचे 4 तुकडे केलेले आहेत मी, असे पातळ चिरा करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी ही सुद्धा रेसिपी पाहिजे होती बहुतेकांना. तर याच्यामध्ये मी 1-1.5 चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, आणि धने पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आणि बेसन पीठ 2 चमचे टाकलेले आहे. वरतून तीळ टाकलेले आहेत मी, आणि लिंबू पिळलेला आहे. अगदी पाव लिंबू असतो तो, किंवा अर्धा लिंबू असा पिळलेला आहे. त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. लिंबू नसेल तर आमचूर पावडर टाकू शकतो आपण. आणि अगदी थोडासा हातावरती अगदी किंचित पाणी घेतले, म्हणजे 1-2 चमचे पाणी घेतलेलं आहे, आणि ते मिक्स करून घेतलेले आहे. बघा जास्त पातळ नाही ठेवले, मग क्रिस्पी होणार नाहीत भेंडी.
तर इथे मोदकसुद्धा 15 मिनटामध्ये वाफून झालेले आहेत, साईडला ठेवले थंड होण्यासाठी. आणि आता कढईमध्ये अगदी थोड्याशा तेलामध्येच मी आता थोडी बॅचने तळून घेणार आहे क्रिस्पी भेंडी. आणि अतिशय क्रिस्पी आणि खायला अगदी मस्त टेस्टी लागतात ही भेंडी. साईड डिश म्हणून आपण ही बनवू शकतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी टिफिनसाठी हे असं प्लेटमध्ये काढल्यानंतर ह्या क्रिस्पी भेंडीचा असा आवाज होता. आणि आपण शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकतो पॅनवरती थोड्याशा तेलामध्ये. पण मी एकदम कढईमध्ये थोडंसंच तेल टाकते आणि फ्राय करून घेते, डीप फ्राय करून घेते. तर आता बाजरीची भाकरी बनवलेली आहे मी. आणि मोदक झालेले आहेत ते आता देवबाप्पाला दाखवून घेणार आहे. ॲक्च्युली उपवास वगैरे काही नसतो, त्याच्यामुळे सकाळीच मी मोदक म्हणजे जरी ऑफिस असेल किंवा सुट्टी असेल, सकाळीच हे सर्व देवाला मी नैवेद्य दाखवून घेते. तर आजचं इथे जेवण रेडी झालेलं आहे. क्रिस्पी भेंडी आहे, कोशिंबीर, शेवभाजी आहे, मटकीची उसळ आणि मोदक. चला, हा होता माझा संडे व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. आशा करते आजचाही व्लॉग तुम्हाला नेहमीच्या व्लॉगप्रमाणेच आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा. वाट बघते मी. आणि थोडंसं खाऊनसुद्धा दाखवते. शेवभाजी अप्रतिम झाली होती, कमालीची. माझे एक्सप्रेशन तुम्हाला सांगते. आमच्याकडे कधीतरीच बनते ही, 6-1 महिन्याने वगैरे किंवा वर्षाने म्हणा. मोदक तर ऑसम, त्याची तोडच नाही. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.